येस येस, गुड. ओके. ओके. जे लोक मेंटली प्रेझेंट आहेत, इथे सक्रिय आहेत, त्यांनी पटापट मेसेज केलेले आहेत. हरकत नाहीये. काल एकदम पहिला दिवस होता. एंजल्स बद्दलची माहिती आपण थोडीफार घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे म्हणजे ही साधना आहे, त्या साधनेकडे वळायचंय. म्हणून आपण लगेचच पंचकोशात्मक शरीर वगैरेचा भाग घेतला. म्हणून मी तुम्हाला आज विचारलं की काल काय जड झालं का, तुम्हाला एकदम हेवी डोस झाला का, असं मी तुम्हाला फक्त विचारलं की कालचा डे वनच होता आणि तुम्ही खूपच जास्त माहिती दिलीत आणि आम्ही बोर झालो, असं वाटलं का? असं किती जणांना वाटलं? म्हणजे वाटलं असेल तरी खरं खरं सांगा, असं काही नाही, आपण थोडासा बदल आपल्यामध्ये करू शकतो. कारण हे नॉलेज इतकं व्हास्ट आहे की जितकं देऊ तितकं कमी आहे. आणि थोडक्या वेळात बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करते. नो डाऊट त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं की काही शब्द किंवा काही कन्सेप्ट काही लोकांना माहितीच नसतात अजिबात, आणि त्याच्यामुळे ते लवकर समजत नाही, असंही होऊ शकतं. तेव्हा शक्यतो अशा गोष्टी टाळायच्यात, कारण आपण जे काही पुढे जे नॉलेज घेणार आहोत त्याचा जर विचार करायचा असेल आपल्याला, तर हे जे बेसिक नॉलेज आहे ते आपल्याला घेतलं पाहिजे. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे ऑकल्ट सायन्स हे आपल्या स्पिरिच्युअल लेवलवर वर्क करतं. ऑकल्ट सायन्स किंवा गूढविद्या कुठल्याही या आपल्या आध्यात्मिक शक्तीशी जोडलेल्या असतात. आणि आपली आध्यात्मिक शक्ती आपल्याला जर वाढवायची असेल तर निश्चितच आपल्याला आपले स्वतःची साधना वाढवावी लागते. आणि ती साधना वाढवण्यासाठी या बेसिक गोष्टींचं नॉलेज असणं किंवा थोडी तरी माहिती असणं गरजेचं असतं. अन्यथा युट्यूबवर व्हिडिओ बघून किंवा कुठेतरी हे बघून आपण काही करायला गेलो तर आपण भरकटण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे शक्यतो ते टाळण्यासाठी आपण इथे जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आज आपण सुरुवात करताना पुन्हा एकदा छोटासा रिकॅप घेऊयात, कालच्या पंचकोशात्मक शरीरांबाबत बोलूयात आणि मग आपल्याला पुढे जायचं आहे. मी स्क्रीन शेअर करतेय, तुम्हाला दिसतोय की नाही मला सांगा हा फक्त. दिसत नसेल तर मला सांगा मेसेज करून. सॉरी. मी स्क्रीन शेअर केलाय पंचकोशात्मक शरीराची स्लाइड आलेली आहे तुमच्या समोर. आपण काल हे पाहत होतो, पंचकोशात्मक शरीर, आपलं शरीर 5 कोशांनी बनलेलं आहे, म्हणजे 5 स्तर आहेत, एका आत एक जाणारे. पहिला जो कोश आहे तो अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे आपला स्थूल देह किंवा भौतिक देह जो आपल्याला दिसतो. आपण अन्न खातो, पाणी पितो, अन्य काही सरबत वगैरे जेही काही असेल त्या सगळ्या गोष्टी घेतो. आपण म्हणतो आपल्या शरीराला ऊर्जा मिळायला हवी आहे, आपल्या शरीराला बल मिळायला हवंय, आपल्या शरीराला ताकद मिळायला हवी आहे. तर हे बल किंवा ही ताकद किंवा ही ऊर्जा जी आहे हे आपलं शरीर चालवण्याचं काम करते. मग या अन्नमय कोशातून जे काही आपल्या शरीराला ऊर्जा मिळालेली आहे, ही ऊर्जा प्रोसेस होते. आणि ही प्रोसेस झालेली ऊर्जा आपल्या शरीराच्या पुढच्या आतल्या स्तरांना काम करण्यासाठी मार्गदर्शक ठरते. बरोबर. पुढचा आहे प्राणमय कोश. पंचप्राण आहेत शरीरामध्ये, 5 प्रकारचे वायू शरीरामध्ये आहेत. हे 5 वायू कोणते कोणते आहेत? साधारणपणे तर तुम्ही घरी देवाला नैवेद्य वगैरे दाखवत असाल तर हे तुम्हाला माहिती आहे. प्राणाय स्वाहा म्हणतो आपण. प्राणवायू, व्यानवायू, उदानवायू, अपानवायू, हे 4 वायूचे मुख्य प्रकार आहेत. आणि कुठला वायूचा प्रकार आहे 5वा? आणि त्यानंतर आणखीन एक 6वा प्रकारही आहे, तोही मी आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे अगदी एखाद्या मिनिटामध्ये. प्राणवायू, व्यानवायू, उदानवायू, अपानवायू आणि समानवायू, असे 5 वायूंचे प्रकार आहेत जे आपल्या शरीरामध्ये स्थित आहेत, आपल्याला माहिती आहे.
जोपर्यंत हे शरीर आपलं चलनवलन करतंय, त्याच्या पुढची कार्य चालू आहेत, तोपर्यंत या शरीराचं कार्य चालू ठेवण्यासाठी आपल्याला या सगळ्या प्राणांची गरज पडते, बरोबर. आणि त्यानंतर जो एक सहावा वायू असतो, जो शरीरामध्ये स्थित असतो, पण जो शरीराच्या चलनवलनात काहीही काम करत नाही, तो फक्त शरीरात अस्तित्वात असतो. अस्तित्वात असतो याचा अर्थ काय? जो आहे, पण जो आपल्या स्थूल शरीराचं, स्थूल देहाचं भरण पोषण किंवा त्याचं चलनवलन यासाठी कोणत्याही प्रकारे काम करत नाही. तर हा सहावा वायू आहे, हा धनंजय वायू आहे. आता आध्यात्मिक दृष्ट्या या धनंजय वायूचं महत्व काय आहे? तर या धनंजय वायूवरती पुढे समाधी वगैरे जेव्हा घेतात तेव्हा या धनंजय वायूवरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं असतं. दुसरी गोष्ट, महत्वाचं कार्य धनंजय वायूचं काय आहे? तर जेव्हा हा स्थूल देह त्यातनं प्राण बाहेर पडतो, म्हणजे सोल किंवा आत्मा बाहेर पडतो, म्हणजेच प्राणवायू निघून जातो, प्राणवायूच्या पाठोपाठ बाकीचेही सगळे वायू हळूहळू एक एक करत बाहेर पडतात. फक्त धनंजय वायू शरीरात स्थित राहतो. आणि मग तो जो देह आहे निष्प्राण झालेला, ज्याला आपण कलेवर म्हणतो, त्या देहाला नष्ट करण्याचं काम, म्हणजे तो देह पुन्हा निसर्गाच्या स्वाधीन करण्यासाठी तुम्ही तुमची काय प्रोसेस करत असाल ते करा, पण निसर्गाने ही केलेली स्वतःची सोय आहे की तो आतनं आपले सगळे ऑर्गन्स कुजवण्याचं किंवा ते निसर्गाचे स्वाधीन करण्याचं काम करतो. त्याच्यामुळे हा धनंजय वायू सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. मनोमय कोशामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपला माइंड कंट्रोल या वायूमुळे केला जातो. आणि आपलं मन स्थिर ठेवणं किंवा मन शांत ठेवणं याच्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. कारण मला इतकी चंचल गोष्ट संबंध ब्रह्मांडात दुसरी कुठली नाही. किती वेगवान मन आहे, तर वायूचा वेग, प्रकाशाचा वेग, सगळे वेग मागे पडतील इतकं मनाचा वेग जास्त आहे. आणि म्हणूनच हनुमंतांना आपण हे करतो, मनोवेगे जातो, म्हणजे कुठेही जाये करतात ते किती फास्ट जातात, तर मनाच्या वेगा इतके फास्ट जातात. त्याच्यामुळे आपल्या मनावर कंट्रोल करणं किंवा मनाला शांत ठेवणं, चित्त स्थिर ठेवणं यासाठी या मनोमय कोशाची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर विज्ञानमय कोश आहे. जो विज्ञानमय कोश जे काही आपण बघतो, आजूबाजूला अनुभवतो, त्या सगळ्या गोष्टींचं पृथक्करण करत असतो, त्याचं वर्गीकरण करत असतो. आणि या वर्गीकरणावरून तो ठरवतो की अमुक एक गोष्ट आपल्याला चांगली आहे, अमुक एक गोष्ट आपल्याला आनंद देते, अमुक एक गोष्ट आपल्याला दुःख देते, अमुक एक गोष्ट आपण केली पाहिजे किंवा केली नाही पाहिजे. या सर्व गोष्टींचं जे शहाणपण आहे ते सगळं विज्ञानमय कोशामुळे घडत असतं. आणि त्यानंतरचा जो आहे आनंदमय कोश, हा आनंदमय कोश म्हणजे अशी गोष्ट आहे की आपली चित्तवृत्ती जिथे स्थिर झालेली आहे, आपलं मन स्थिर झालेलं आहे आणि खऱ्या ब्रह्मानंदाचा आपल्याला अनुभव आलेला आहे. म्हणजे ध्यान, धारणा, समाधी ही जी काही प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये आपण समाधी अवस्थेपर्यंत जातो, त्यावेळेला आनंदमय कोश आपल्याला मदत करत असतो किंवा आनंदमय कोश जागृत झालेला असतो, आपल्याला त्याची ओळख झालेली असते. आता हे बेसिक झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. हे होते. एक सेकंड हा. आता हे सगळे आपण आधी शरीराची माहिती घेतली. यानंतर शरीराच्या बाहेर आपल्या ते एक तेजोवलय असतं. जसं देवी देवतांच्या पाठीमागे आपण फोटोंमध्ये, चित्रांमध्ये असं एक विशिष्ट वलय, तेजस्वी वलय बघतो. आणि ते त्या वलयाचं आपल्याला आकर्षण असतं, म्हणजे जेव्हा आपल्याला कळत नाही त्या वयापासून आपल्याला त्या वलयाचं आकर्षण असतं. पण आपल्या स्वतःच्या शरीराभोवती सुद्धा असंच वलय असतं, ज्याला आभामंडल किंवा ऑरा असं म्हटलं जातं. आपल्या शरीराचा ऑरा, हा ऑरा म्हणजे आपल्या शरीराभोवतीचं सूक्ष्म विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे, जे मानवी शरीराभोवती सातत्यानं असतं आणि मानवी शरीरामध्ये ते एकरूप झालेलं असतं किंवा भिनलेलं असतं. हे अनेक ऊर्जा स्तरांपासून बनलेलं असतं, जे आपल्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याचं प्रतिबिंब आपल्याला त्या औरामध्ये दिसू शकतं. आता ऊर्जा स्तरांपासून बनलेलं असतं म्हणजे काय? तर शरीराच्या अंतर्गत ऊर्जा आणि बाह्य ऊर्जा
या दोन्ही ऊर्जा एकत्रित येत असतात आणि आभामंडलाला तेजस्वी करत असतात. जर दोन्ही ऊर्जा एकसारख्या सकारात्मक असतील तर आभामंडल जास्त तेजस्वी होत जातं. पण दोन्हीपैकी कुठलीही एक ऊर्जा जरी नकारात्मक आली तरी आभामंडलाचं तेज कमी होतं. हे आभामंडल आपल्याला सर्वसामान्य साध्या डोळ्यांनी दिसत नाही. पण जेव्हा आपण ऑरा स्कॅन करतो त्यावेळेला आपण आपलं आभामंडल किंवा आपला ऑरा चेक करू शकतो. त्यामुळे आता ऑरा स्कॅनर मशीन्स वगैरे आलेले आहेत. सॉरी. आणि हे सगळं जे आभामंडल आहे, हे आभामंडल एक प्रकारे आपल्या शरीराचं रक्षणही करत असतं आणि आपल्या शरीराचं प्रतिबिंब आपल्याला त्या आभामंडलामध्ये दिसत असतं. शरीरात अंतर्गत काही बिघाड झाला, अंतर्गत काही दोष उद्भवले, अंतर्गत आपले भावनिक मानसिक तोल ढळला, तर त्याचंही प्रतिबिंब आपल्याला या आभामंडलामध्ये किंवा ऑरामध्ये दिसत असतं. आणि त्यामुळे आपला ऑरा हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. चक्र उपचारामध्ये आपला ऑरा हा अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. आता आपण चक्रांकडे वळूयात. सप्तचक्र म्हटलेलं आहे. ही 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहे. ही 7 चक्र शरीरामध्ये आहेत आणि ही 7 चक्र म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देणारी पॉवर स्टेशन्स आहेत. ही 7 चक्र म्हणजे आपल्या शरीराला ऊर्जा देणारी पॉवर स्टेशन्स आहेत. चार्जर आहेत आपल्या शरीराचे. शरीर, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा चार्ज व्हायला लागतात. त्याला रिचार्ज करावं लागतं. आणि हे एनर्जी फील्ड रिचार्ज करण्यासाठी आपल्याला या सप्तचक्रांची गरज असते. म्हणूनच ही सप्तचक्र आपल्या शरीरामध्ये स्थित असतात, जी आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणावरती एनर्जी देत असतात, प्रचंड प्रमाणावर एनर्जी पुरवत असतात. मग त्यांच्याकडे ही एनर्जी कुठून येते बुवा? त्यांच्याकडे ही एनर्जी येते ब्रह्मांडातून. ब्रह्मांडीय ऊर्जा या सप्तचक्रांमध्ये समाविष्ट होत असतात आणि त्यानंतर ही सप्तचक्र आपल्याला ऊर्जा पोचवत असतात. आता चक्र उपचार म्हणजे काय करतो आपण? तर आपण चेक करतो, सगळी चक्र चेक करतो आणि मग कुठल्या चक्रामध्ये दोष उद्भवलाय किंवा कुठलं चक्र कमीत कमी प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट आहे हे आपण शोधून काढतो. त्या चक्राशी रिलेटेड असं काही ना काहीतरी दोष, शारीरिक दोष आपल्याला दिसून येतात आणि मग आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. म्हणजे चक्र पुन्हा पूर्ण ऍक्टिव्हेट केलं की ते चक्र पूर्ण एनर्जी द्यायला लागतं आणि मग आपल्या शरीरात त्याच्याशी निगडीत असलेले जे दोष असतील, जे काही आपल्याला त्याच्यामुळे त्रास होत असेल, ते सगळे दोष किंवा ते सगळे त्रास नष्ट होतात आणि आपण पुन्हा एकदा निरोगी आणि पुन्हा एकदा फुल एनर्जेटिक असं फील करायला लागतो. त्यामुळे सप्तचक्र ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत. आता ही सप्तचक्र कोणती कोणती आहेत, त्याचे रंग कोणते आहेत, त्याचा काय फायदा आहे आपल्या शरीराला, हेही आपण सगळं पुढे बघूया. माहिती नाही आलेली. पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र, बघा याच्या नावामध्येच आलेलं आहे मूल आधार चक्र. म्हणजे जो मुळातून आपल्याला आधार देतो असं जे चक्र आहे ते चक्र. आता हे चक्र कुठे असतं? तर आपल्या मज्जारज्जूच्या अगदी शेवटी, म्हणजे सगळ्यात खाली, मणक्याच्या सगळ्यात खाली, खालच्या टोकाला हे मूलाधार चक्र असतं. हं? याचा बीज मंत्र आहे लम आणि तत्व आहे पृथ्वी. आपलं शरीर पंच तत्वात्मक बनलेलं आहे की नाही? 5 तत्व आहेत शरीरामध्ये. त्यापैकी पृथ्वी तत्वाचं जे महत्वाचं काम आहे आधार देणं, हे पृथ्वी तत्वाचा आधार देण्याचं काम हे या मूलाधार चक्राद्वारे केलं जातं आणि म्हणूनच ते आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. या चक्राचा रंग आहे लाल.
लाल रंग आहे. या चक्राची देवता आहे गणपती. तुम्हाला माहिती आहे गणपतीला लाल रंग आवडतो. त्याचं कारण हेच आहे की आपल्या शरीरामध्ये गजाननाचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व लाल रंग आणि मूलाधार चक्रामध्येच आहे. त्यामुळे अर्थातच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा बघा कशा एकमेकांशी या गोष्टी निगडीत आहेत पहा. सर्वसामान्यपणे मूलाधार चक्राचे जर बिघाड झाला तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण या लम या त्याच्या बीज मंत्राचा जप करून फायदा होतो, त्याचप्रमाणे गजाननाची आराधना करून सुद्धा फायदा होतो. या चक्राचं महत्वाचं कार्य काय आहे तर जीवनाचा आधार आहे, शारीरिक गरजा, शारीरिक विकास आणि अवचेतन मनावरही हे परिणाम करतं. अवचेतन मन म्हणजे काय? सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड. आपण कधी कधी विचार करतो, बोलतो. बरेचदा आपण बोललेलं वाक्य, बोललेला शब्द विसरून जातो. सहज जाता जाता एखादी घटना घडते, आपण पाहिलेली असते, पण आपण पटकन विसरून जातो. पण जरी आपण विसरलो तरी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये किंवा अवचेतन मनामध्ये त्याचे पडसाद उमटलेले असतात. त्याचा शिक्का उमटलेला असतो. आणि नंतर केव्हा तरी काही दिवसांनी, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी सुद्धा ती घटना आपल्याला परत आठवते. ते शब्द, ते वाक्य आपल्याला परत आठवतं. आणि परत आपल्याला असं वाटतं की अरे च्या, हे सगळं कधीतरी घडून गेलं, जे मला आता जाणवतंय. तर ही जी सबकॉन्शियस माइंडची ताकद आहे, ही सबकॉन्शियस माइंडची ताकद आपल्याला साधनेने वाढवायची असते. हे लक्षात घ्यायचंय. याच्यानंतर हे आपली हाडं जी आपल्या शरीराला आधार देणारी असतात, ही हाडं बळकट करण्याचं काम हे मूलाधार चक्र करतं. स्नायूंना ताकद देण्याचं काम करतं. आणि रक्ताभिसरण क्रिया किंवा रक्त पूर्णपणे शुद्ध शरीराला पोचावं यासाठी सुद्धा मूलाधार चक्र कार्य करत असतं. तेव्हा मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाचं आहे, रंग लाल आहे, बीजमंत्र लम आहे. आणि आपल्या मणक्याच्या सगळ्यात खालच्या टोकाला हे मूलाधार चक्र स्थित आहे, जे आपल्या शरीराला आधार देत असतं. पुढचं आहे स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र तर हे कुठे असतं? नाभीच्या 2 इंच खाली. नाभीच्या 2 इंच खाली मूलाधार चक्रापासून वर, पण नाभीच्या 2 इंच खाली. याचा बीज मंत्र आहे वम. वम. याचं तत्व आहे पाणी. म्हणजे बघा, मूलाधार चक्र आहे पृथ्वी तत्वाचं आणि स्वाधिष्ठान चक्र आहे जलतत्वाचं. याचा रंग केशरी भगवा असा दिसतो. आणि नवनवीन विचार, सर्जनशीलता, उत्पादकता, म्हणजे क्रिएटिव्हिटी अँड प्रोडक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टींच्यासाठी हे चक्र आपल्याला मदत करत असतं. याचबरोबर किडनी, मूत्राशय, युटेरस, प्रजनन आणि संभोग अशा गोष्टींच्यासाठी स्वाधिष्ठान चक्र आपलं उद्दीपित असणं किंवा योग्य प्रमाणामध्ये ऍक्टिव्हेट असणं हे गरजेचं असतं. म्हणजे किडनीच्या संदर्भामध्ये काही विकार असतील, मूत्राशयाच्या संदर्भात काही विकार असतील, पुरुषांच्याही प्रोटेस्ट ग्लँड वगैरेच्या संदर्भात काही विकार असतील, तर या सगळ्याचं कारण हे स्वाधिष्ठान चक्र असंतुलित होणं हे एक असू शकतं. मुळातच याचं सर्जनशीलता आणि उत्पादकता असं म्हणतो, म्हणजे त्याचा संदर्भ प्रजननाशी किंवा नवनिर्मितीशी आहे. आणि पाणी हे अत्यंत वेगानं वाहणारा घटक आहे. आणि म्हणूनच पाणी फक्त आपण स्वतः वाहत नाही, आपल्याबरोबर येणाऱ्या सगळ्या गोष्टीही वाहून नेतो. हा जलतत्वाचा महत्वाचा गुण आहे. आणि म्हणूनच या तत्वाचं जे काही चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र, याचाही गुण तसाच आहे. तेव्हा अन्य कुठल्याही लैंगिक समस्या असतील तरी सुद्धा आपल्याला स्वाधिष्ठान चक्र बरोबर आहे की असंतुलित झालंय हे आपल्याला बघावं लागतं किंवा चेक करावं लागतं. यानंतर आहे मणिपूर चक्र. मणिपूर चक्र, हे मणिपूर चक्र कुठे असतं तर नाभीपासून 2 बोटं वर. बघा, नाभी हा आपल्या शरीराचा सेंटर समजला जातो.
तर नाभीपासून दोन बोट खाली स्वाधिष्ठान चक्र आहे आणि नाभीपासून दोन बोट वर हे मणिपूर चक्र आहे. याचा बीज मंत्र आहे रम. रम. आणि याचं तत्व आहे अग्नी. आता अग्नी स्ट्रॉंग तत्व आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट येऊ दे ती भस्मसात होणार. हे अग्नीचं तत्व आहे. याचा रंग आहे पिवळा. हं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आपल्या मनावर परिणाम करतं. शक्ती, बुद्धी, निर्धार, डिटर्मिनेशन म्हणजे किंवा आत्मनिग्रह, आत्मबळ, पोटाचे अवयव याच्यावरती हे कार्य करतं. आपलं शरीर जे पोसलं जातं ते कशावर पोसलं जातं? शरीराचं पोषण कशावर होतं? तर शरीराचं पोषण होतं आपल्या अन्नावरती. आणि अन्नाचं नीट पचन झालं तरच त्या शरीराचं पोषण होऊ शकतं. अन्नाचं पचन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तरच शरीराचं आपल्या नीट पोषण भरण पोषण होऊ शकतं. तेव्हा अन्न पचवण्यासाठी लागतो तो अग्नी. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडे गेलात तर ते तुम्हाला सांगतात अपचनाचा वगैरे त्रास होत असेल तर ते म्हणतात अग्नी मंद झाला आहे. मग शरीरातला अग्नी मंद झालाय म्हणजे काय, आता पुन्हा चूल पेटवून बसायचं का? तर असं नसतं. शरीरातलं अग्नितत्व जिथे कार्य करतंय ते मणिपूर चक्र असंतुलित झालंय. आपण मणिपूर चक्रावर काम केलं की शरीरातला अग्नी पुन्हा पुन्हा प्रस्थापित होतो आणि तो आपल्या शरीरातल्या पचनाचे सगळे जे काही विकार असतील ते सगळे दूर करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा हे मणिपूर चक्र जे आहे हे आपल्या पचन शक्तीवर महत्वाचं कार्य करतं. त्यामुळे अर्थातच पोटाच्या सगळ्याच अवयवांवरती म्हणजे लहान आतडं, मोठं आतडं वगैरे वगैरे, जठर, त्याच्यानंतर आपलं लिव्हर वगैरे या सगळ्या गोष्टींवरती हे मणिपूर चक्र काम करत असतं किंवा त्याचं प्राबल्य या सर्व अवयवांवर असतं. हे लक्षात घ्यायचंय. आपल्याला कुठला त्रास होतोय त्याच्यावरनं आपणही ठरवू शकतो की आपलं कुठलं चक्र असंतुलित झालंय. त्याच्यामुळे अपचनाचा, अग्निमांद्याचा असा त्रास होत असेल, खाल्लेलं अन्न पचत नाहीये, उलट्या होत आहेत किंवा जुलाबच होत आहेत, अशा काही गोष्टी जर होत असतील तर मणिपूर चक्र आपलं असंतुलित आहे हे अगदी सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. त्याचबरोबर हे चक्र तुमच्या मनाला बांधून ठेवण्याचं काम करतं. या तुमचं मनाचं आत्मबल वाढवण्याचं काम करतो. आपण एखाद्या गोष्टीचा निर्धार करतो, आपण एखादी गोष्ट ठरवतो, त्या ठरवण्याला पक्केपणा किंवा त्याचा तो निर्धार पक्का करणं हे काम हे मणिपूर चक्र करत असतं. त्यामुळे जिथे मणिपूर चक्र असंतुलित असेल तिथे केलेला कुठलाही निर्धार टिकत नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही करा ती तिथे टिकत नाही. आपण म्हणतो की आत्मनिग्रह करायचा आहे, नाही म्हणजे समजा की मला सांगितलेलं आहे की तुम्हाला एकच वेळ जेवायचं आहे दिवसभरात, बाकी काही खायचं नाही. आता हे डॉक्टरांनी उपचार म्हणून सांगितलेलं आहे. पण मग मला चहाचा कप समोर आला की मला लगेच बर्डीतली बिस्किट खुणावायला लागतात, खारी खुणावायला लागते. नाही नाही, एखादं बिस्किट खाल्लं तर काय होतंय, एखादी खारी खाल्ली तर काय होतीये, असं जेव्हा वाटायला लागतं आपला केलेला निश्चय डगमगायला लागतो. किंवा मला सांगितलंय दुपारी दिवसा झोपायचं नाही, मी ठरवलंय नाही झोपणार आहे मी दिवसा, परंतु नेमकी जेवण वगैरे झालं, सगळं आवराआवरी झाली की दुसरं काहीतरी काम हातात घेतलं तरी आपोआप डोळे मिटायला लागतात. मग त्यावेळेला असं वाटतं की ठीक आहे ना, जेवण केल्यानंतर आलेली ग्लानी आहे, 10 मिनिटं आपण पडूयात, काय होतंय 10 मिनिटांनी, आपण काही 2 तास झोपणार नाही होत. असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपला आत्मनिग्रह कमी पडत असतो. याचाच अर्थ मणिपूर चक्र असंतुलित झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे हे आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आपण वागायचं असतं. तेव्हा मणिपूर चक्र नाभीच्या पासून 2 बोटं वर, बीजमंत्र आहे रम, तत्व आहे अग्नी, रंग आहे पिवळा, तुमच्या प्रत्यक्ष पदावर काम करतं. आणि पोटातल्या सगळ्या 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 अवयवांवरती काम करतं. पुढच्या चक्राकडे वळूयात आपण. पुढचं आहे अनाहत चक्र. हे चक्र आपल्याला
अत्यंत महत्वाचं वाटतं. एखादी कुठलीही गोष्ट आपल्याला जर प्रेमाच्या संदर्भात सांगायची आहे किंवा प्रेमा न सांगायची आहे, तरी सुद्धा आपण पटकन आपल्या हृदयावर हात ठेवतो. मी खरं खरं सांगतोय असं आपण सहज म्हणतो. कारण आपल्या हृदयाचा, भावनांचा, सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे. आणि त्याचा अनाहत चक्राशी संबंध आहे. कारण अनाहत चक्र हे छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाशी स्थित आहे. हम्म. अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी असतं. याचा बीज मंत्र आहे यम. याचं तत्व आहे वायू. वायू तत्व आहे. स्थिर नाहीये, चंचलता आहे. याचा रंग आहे हिरवा. हिरवा रंग सृजनतेचं प्रतीक आहे. हे कशावर कार्य करतं तर आपल्या सगळ्या भावनांवर. आपल्या सगळ्या भावनाच मुळात हृदयाशी म्हणजे पर्यायानं अनाहत चक्राशी जोडलेल्या आहेत. आनंद आणि प्रेम देतं. पुन्हा हृदयाशी संपर्क येतो. आनंद आणि प्रेम या गोष्टी आपल्या हृदयातून येत असतात. हृदय, छाती, कार्डिओव्हास्क्युलर आणि रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंध असतो. आपलं हृदय हृदय काम करतं, काय काम करतं आपल्याला माहितीये. आपलं हृदय शरीरातलं अशुद्ध रक्त खेचून घेतं. फुफ्फुसाकडून आलेलं ऑक्सिजन घेतं, ते रक्त शुद्ध करतं. आणि पुन्हा ते रक्त आपल्या शरीराला पोषण करण्यासाठी, मरण करण्यासाठी पाठवत असतं. हे हृदयाचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. त्याचबरोबर फुफ्फुस काय काम करतात. रेस्पिरेटरी सिस्टम. फुफ्फुस काय काम करतात, बाहेरनं ऑक्सिजन शोषून घेतात. त्याबरोबर जो काही थोडाफार कार्बन डायऑक्साईड किंवा इतर वायू आलेले असतात, ते सगळे त्या ऑक्सिजन मधनं बाजूला काढले जातात. आणि स्वच्छ आणि शुद्ध ऑक्सिजन हृदयाला पुरवला जातो. हे महत्वाचं कार्य करणारे हे जे अवयव आहेत, या अवयवांशी निगडीत असलेलं हे चक्र आहे. अनाहत चक्र आहे. म्हणजे जर तुम्हाला फुफ्फुस किंवा हार्ट याच्या संदर्भामध्ये काही त्रास व्हायला सुरुवात झालेली असेल किंवा तुम्हाला त्रास जाणवत असेल, तर समजून जायचं की अनाहत चक्र असंतुलित झालेलं आहे. आणि डॉक्टरांच्याकडे जायचंच. पण आपण अनाहत चक्र संतुलित करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या पण करायच्या. दोन्ही बाजूनी उपचार केले गेले तर लवकर फरक पडतो, लवकर आपण बरे होतो. हे लक्षात ठेवायचं. मनाशी सुद्धा हे जोडलेलं आहे कारण भावनांशी जोडलेलं आहे. आनंद, प्रेम वगैरे या सगळ्या ज्या भावना आहेत, या आपल्या मनातून निर्माण होतात असं आपण म्हणतो. पण ते सगळं हृदयापासून आहे. माझ्या हृदयामध्ये तुलाच जागा आहे वगैरे वगैरे सगळ्या ज्या काही सुंदर आणि रोमॅन्टिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या अनाहत चक्राशी संबंधित आहेत. हे लक्षात ठेवायचंय. आणि म्हणून जसे आपण हृदयाला जपतो म्हणजे जपणं आवश्यक असतं, तसंच अनाहत चक्र सुद्धा संतुलित आहे की नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. तर हे अनाथ चक्र कुठे असतं पुन्हा एकदा सांगते मी, छातीच्या मध्यभागी असतं. याचा बीज मंत्र आहे यम. तत्व आहे वायू. रंग आहे हिरवा. आणि आपल्या भावभावना आणि हार्ट, फुफ्फुस वगैरे अशा सगळ्यात महत्वाच्या अवयवांशी संबंधित असं हे अनाहत चक्र आहे. आता याच्या पुढचं जे चक्र आहे ते विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र हे विशुद्ध चक्र कुठे असतं तर गळ्याच्या मध्यभागी जिथे आपला कंठमणी असतो, तिथे हे विशुद्ध चक्र असतं. आणि याचा बीज मंत्र आहे हम. आणि याचं तत्व आहे आकाश. याचं तत्व आहे आकाश. बघा, मूलाधार चक्रापासून एक एक तत्व आपण पूर्ण करतो आहोत. मूलाधार चक्राचं तत्व होतं पृथ्वी. स्वाधिष्ठान चक्राचं तत्व होतं काय होतं पाणी. त्याच्यानंतर मणिपूर चक्राचं तत्व होतं अग्नी. अनाहत चक्राचं तत्व होतं वायू. आणि आता विशुद्ध चक्र जे गळ्याशी असतं, त्या विशुद्ध चक्राचं तत्व आहे आकाश किंवा अवकाश ज्याला आपण म्हणतो. या अवकाशात किंवा अंतराळात तुम्ही माहितीये स्पेस, अंतराळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची यानं पाठवतो. एका ग्रहाकडून दुसऱ्या ग्रहाकडे जाताना प्रत्येक ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर
जी काही पोकळी असते त्याला आपण स्पेस किंवा अवकाश म्हणतो. म्हणजे असं असंख्य सूर्यमाला किंवा असंख्य ब्रह्मांडातल्या विविध ग्रहगोलांच्या अवतीभोवती जाण्याच्या मध्ये जी काही मोकळी आणि निर्वात पोकळी असते ते हे अवकाश. तर हे अवकाश किंवा आकाश तत्व या विशुद्ध चक्राचं आहे. त्याच्यामुळे त्याचा रंग आहे आसमानी निळा, आकाशी रंग आहे त्याचा. या विशुद्ध चक्राचं महत्वाचं काय काम आहे? तर आपला आवाज. आपल्या स्वरयंत्रावरतीच हे काम करतं. त्याच्यामुळे आपला आवाज किंवा आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं, आपले विचार जर दुसऱ्यांपर्यंत पोहोचावेत असं वाटत असेल तर आपण आपल्या आवाजाच्या सहाय्यानं हे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर? आपला जर आवाजच नसेल तर काय करायला लागतं? खाणाखुणाची भाषा आपल्याला शिकावी लागते. किंबहुना ज्याला कोणाला बोलता येत नाही त्याला खाणाखुणाची भाषा आपोआप येते किंवा समजते, पण आजूबाजूच्या लोकांना ते शिकून घ्यावे लागते. त्यामुळे अर्थातच तुम्हाला काय म्हणायचंय ही गोष्ट आपल्या मनातली दुसऱ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर आपल्याला आवाज महत्वाचा आहे आणि आवाजावर काम करणारं हे विशुद्ध चक्र महत्वाचं आहे. घसा, थायरॉइड ग्लँड्स, पॅराथायरॉइड ग्लँड्स याच्याशी हे चक्र संबंध असतं. तुम्हाला माहितीये गळ्याशीच आपल्या थायरॉइड ग्लँड्स असतात. त्यामुळे आपल्याला जो काही थायरॉइड वगैरे असा डिटेक्ट होतो त्याचा संबंध विशुद्ध चक्राशी असतो. थायरॉइड ग्लँड सुद्धा हार्मोनल ग्लँड आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्याचा शरीरावरती बऱ्याच दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे जर अशा स्वरूपाचे कुठले विकार असतील तर आपल्याला विशुद्ध चक्र संतुलित करण्याचा विचार करावा लागतो. विशुद्ध चक्राच्या संतुलनामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे बोलणं, घशाच्या संदर्भातले विकार, थायरॉइडचे विकार, पॅराथायरॉइड ग्लँड्स अशा सगळ्या गोष्टींच्यासाठी आपल्याला विशुद्ध चक्र मदत करतं. बघा, विशुद्ध चक्र गळ्याच्या मध्यभागी असतं. हम हा बीज मंत्र आहे. आकाश किंवा अवकाश हे त्याचं तत्व आहे. रंग आसमानी निळा आहे. आपला आवाज किंवा विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं कार्य करतं. आणि थायरॉइड, पॅराथायरॉइड अशा ग्लँडशी संबंध असतो. बघा आतापर्यंत किती आपले हे झाले. 5 आपली तत्व 5 ग्लँड्स मध्ये संपलेली आहेत. आता हे जे 6वं चक्र आहे आज्ञाचक्र, हे आज्ञाचक्र आणि त्याच्या पुढचं जे 7वं आहे ते सहस्त्रार चक्र, ही दोन चक्र आपल्या सर्वसाधारणपणे अ, मनोभावना किंवा आपल्या स्पिरिच्युअल पॉवर्स याच्याशी निगडीत असतात. बघा तुम्हाला आज्ञाचक्र, तुम्हाला इथे एक साधारण चित्र दाखवलेलं आहे. दोन पाकळ्यांचं असं हे कमळ आहे आज्ञाचक्राचं. आणि दोन भुवयांच्या मध्ये हे स्थित असतं. या आज्ञाचक्राचा बीजमंत्र आहे ओम. आणि याचं तत्व आहे प्रकाश किंवा लाईट. जो काही बाहेरनं प्रकाश आपल्याला मिळतो, नैसर्गिक प्रकाश म्हणायचंय, तर हा सगळा प्रकाश मिळणं किंवा प्रकाश आपण स्वीकारणं या दोन्ही गोष्टी आज्ञाचक्राशी संबंधित असतात. तुम्ही जर विचार केलात तर आज्ञाचक्र जर व्यवस्थित आणि संतुलित असेल तर आपल्याला विविध देवदेवतांची दर्शनं वगैरे सुद्धा होऊ शकतात. कारण अशी दर्शनं सर्वसाधारणपणे प्रकाश स्वरूपात होत असतात. त्यामुळे तो प्रकाश सहन करण्याची सुद्धा आपली जी कुवत असते, आपली जी ताकद असते, ही या आज्ञाचक्राच्या ऍक्टिव्हेशन वरती अवलंबून असते. त्याच्यामुळे याचा तत्व आहे प्रकाश. रंग आहे गडद निळा, डार्क निळा रंग आहे. दोन्ही डोळे, सायनस, पिच्युटरी ग्लँड आणि इतर सर्व ग्रंथींना हे संतुलित करतं. दिव्य दृष्टी प्राप्त होणं किंवा इंट्युशन्स येणं हे आज्ञाचक्राचं महत्वाचं काम आहे. बघा, एक राज्य आहे. ते राज्य चालवताना राजा आहे राज्यावर बसलेला. पण तुम्ही जर नीटपणे लक्षपूर्वक बघितलं तर राजा राज्यकारभार करतो म्हणजे तो स्वतः सगळ्या गोष्टी करत नसतो.
सगळे बाकीचे लोक आपापली कामं करत असतात आणि या सगळ्या लोकांच्याकडून सगळी कामं करून घेण्यासाठी एक कोणीतरी हेड ऑफ द डिपार्टमेंट लागतो, एचओडी आपल्या भाषेमध्ये सध्याच्या. तसा हा एचओडी असलेलं हे आज्ञाचक्र आहे. शरीरातल्या सर्व प्रकारच्या ग्रंथी, त्यांचं संतुलन, त्यांचं कार्य व्यवस्थित पार पडणं, याच्याकडे लक्ष देणं हे आज्ञाचक्राचं महत्वाचं काम आहे. त्याचबरोबर हे आज्ञाचक्र जर ऍक्टिव्हेट असेल, व्यवस्थितपणे संतुलित असेल, आपण जरा एकच मिनिट ब्रेक घेऊया. एक्सक्यूज मी. सॉरी. वातावरणामुळे घशामध्ये जी काही खरखर येते ती सलग बोलू देत नाहीये. त्याच्यामुळे थोडा डिस्टर्बन्स आला, व्हेरी सॉरी. तर आपण आज्ञाचक्राच्या पाहत होतो, काम पाहत होतो. ज्या वेळेला आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट झालेलं असतं, त्यावेळेला व्यक्तीला दिव्य दृष्टी प्राप्त होते. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मांडातून येणारे संदेश अशी व्यक्ती सहज ग्रहण करू शकते. दिव्य दर्शन होतात. वेगवेगळे देव किंवा संत महंत यांची दर्शन, म्हणजे जे आता अस्तित्वात नाहीत अशी, यांचे सुद्धा दर्शन आपल्याला होऊ शकतात. आणि अर्थातच ही सर्व दिव्य दर्शन आपल्यासाठी महत्वाची असतात. तेव्हा असे जर दिव्य आपल्याला काही गोष्टी भव्य दिव्य अनुभवायच्या असतील, तर आपलं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट करणं हे गरजेचं आहे. ध्यान करताना आज्ञाचक्रावर कॉन्सन्ट्रेट करून ध्यान केलं तर काही काळात तुमचं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट होऊ शकतं. पण जोपर्यंत कोणी गुरु किंवा कोणी मार्गदर्शक नसेल ध्यानासाठी, तोपर्यंत आज्ञाचक्रावरती कॉन्सन्ट्रेट करून एकट्याने ध्यान करण्याचे प्रयोग करायचे नाहीत. कारण त्याच्यामुळे धोका पण होऊ शकतो. काही वेळेला ती एनर्जी इतकी प्रचंड असते की म्हणजे लिटरली ते भुवयांच्या मधली जागा सोडून, ते फोडून पण ती एनर्जी बाहेर पडू शकते. आपल्यामध्ये जी काही कॉन्सन्ट्रेट झालेली एनर्जी असते ती. घाबरवण्याचा हेतू नाहीये, पण कोणीतरी मार्गदर्शक असल्याशिवाय अशा दिव्य चक्रांच्या ऍक्टिव्हेशनच्या मागे लागायचं नाही, एवढं सांगते. फक्त आपल्याला आज्ञाचक्र संतुलित आहे की नाही याचा मात्र विचार नक्की करावा लागतो. याचा एक सेकंद ना. याच्या पुढच्या चक्राकडे आपण आता वळतोय.
पुढचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्र, हे सहस्त्रार चक्र कुठे असतं? तर मस्तकाच्या मध्यभागी वर, टाळूच्या वर. आणि याचा बीजमंत्र ओम आहे. 1,000 पाकळ्यांचं हे कमळ असतं. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं काम शांतता प्रस्थापित करणं. आता शांतता म्हणजे मनाला शांतता प्रस्थापित करणं. मन शांत झालं की शरीर आपोआप शांत होतं. याचा तत्व आहे याचं तत्व आहे शांतता. आणि रंग आहे जांभळा. आणि सगळ्यात महत्वाचं, हे आपल्या विचारांवरती काम करतं. मेंदू, नर्व सिस्टेम, पिनियल ग्रंथी, तसंच आपला आध्यात्मिक विकास आणि आपला दुसऱ्या जगाबरोबर होणारं कम्युनिकेशन किंवा संपर्क, आणि त्याचबरोबर कार्मिक बंधनातून होणारी मुक्तता, यासाठी सहस्त्रार चक्र आपल्याला मदत करत असतं. हे 7 चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत, तर त्याचा अर्थातच आपल्याला काही ना काहीतरी फायदा आहे. आणि म्हणूनच ही 7 चक्र आपल्या शरीरामध्ये स्थित आहे. शरीराचं कार्य चालवणं आणि त्या शरीराबरोबर आपली स्वतःची उन्नती होणं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. निसर्ग किंवा ब्रह्मांड याच्या दृष्टिकोनातून आपण एक सामान्य मानवी शरीर असतो. तर या शरीराचा विकास शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या होणं हे गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्या पूर्वजन्मातल्या कर्मानुसार आपण या जन्मातल्या गोष्टी भोगत किंवा उपभोगत असतो. म्हणजे दुःख असेल तर आपण भोग आहेत म्हणतो, आणि सुख किंवा आनंद मिळत असेल तर आपण ते उपभोगतोय असं म्हणतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळायच्या असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला आपली पूर्वकर्म काय आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर आपली जी काही पूर्वकर्म आहेत, त्या पूर्वकर्माच्या कार्मिक बंधनातून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, लवकरात लवकर ही कार्मिक बंधनं संपावीत असं वाटत असेल, तर सहस्त्रार चक्रावरती ध्यान केल्यामुळे मदत मिळते आपल्याला. त्याच्यामुळे अर्थातच मेंदूशी संबंधित कार्य याचं असल्यामुळे, मेंदूशी निगडित काम असल्यामुळे, सगळ्या नर्व सिस्टीम आणि पिनियल ग्रंथी ही त्याच्यात मध्ये महत्वाची आहे. आता ही पिनियल ग्रंथी म्हणजे काय? तर ही पिनियल ग्रंथी म्हणजेच तुमच्या मनाची जागा असते. असं तुम्ही शरीरामध्ये मन दाखवू शकत नाही, मन हे अदृश्य आहे. पण मनाचा संबंध पिनियल ग्रंथीशी येतो. त्याच्यामुळे मन म्हणजे पिनियल ग्रंथी असं म्हटलं तरी फारसं वावगं होणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. दुसऱ्या जगाशी संपर्क म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की आपली जशी एक सूर्यमाला आहे, तशा अनेक सूर्यमाला आहेत. त्या विविध प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत, किंवा अनेक आपल्या सूर्यमालेतले पण बाकीचे ग्रह आहेत. जिथे कुठे कुठलीही एखादी प्रजाती आहे, तिथल्या लोकांशी किंवा तिथल्या दुसऱ्या जगाशी आपला संपर्क साधता येणं, हे आपल्याला सहस्त्रार चक्राच्या ऍक्टिव्हेशनमुळे शक्य होतं. त्यामुळे हे चक्र ऍक्टिव्हेट करणं किंवा उद्दीपित करणं, हा एक ध्यानाचा महत्वाचा हेतू असू शकतो. पण अर्थातच पुन्हा एकदा हेच सांगते की आपलं शारीरिक कुवत लक्षात घ्यायची आणि त्याच्यानंतरच या गोष्टींच्या मागे लागायचं. जे असे फार मोठे संत महंत असतात, खूप मोठे साधना करणारे लोक असतात, त्यांची ही सगळी सप्तचक्र जागृत झालेली असतात, सगळे ऍक्टिव्हेट असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही गोष्टी सहज शक्य होतात. ज्या आपण विचारही करू शकत नाही अशा गोष्टीही त्यांना शक्य होतात. कोणतीही गोष्ट ते बदलू शकतात, इकडची तिकडे करू शकतात. अर्थातच संपूर्ण ब्रह्मांडाचे नियम पाळून, ब्रह्मांडाच्या नियमांच्या विरुद्ध त्यांना जाता येत नाही. पण ते एखादी गोष्ट, एखादी पॉवर एखाद्या व्यक्तीला देऊन किंवा त्यांच्या पॉवरचा किंवा ताकदीचा वापर करून एखाद्या व्यक्तीचं एखादं वाईट कर्म असेल तर ते कर्म दूर करण्यासाठी किंवा त्या कर्मफलाचा जो काही त्रास असेल तो कमी करण्यासाठी मदत करू शकतात. तुम्हाला जर तुमच्यापैकी कोणी आध्यात्मिक गुरु केलेले असतील, तर तुम्हाला हे माहिती असेल की तुमचे गुरु सांगतात
की जे काही तुम्हाला मंत्र दिलेला आहे, गुरु मंत्र दिलेला आहे, त्याचा कंपल्सरी जप तुम्ही करायचा आहे. याचं कारण काय असतं हो? नाही एखाद्या दिवशी जप केला तर काय होतं? तर याची दुसरी बाजू अशी असते की आपले जे गुरु असतात, जे आपला आध्यात्मिक विकास साधण्यासाठी आपल्याला एखादा मंत्र देतात, तर तो मंत्र जर आपण व्यवस्थित त्यांनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी जितका सांगितलाय तेवढा जर जप तुम्ही करू शकला नाही, तर ते तुमच्यासाठी जप करत असतात, त्यांना त्याचा त्रास होतो, गुरूंना त्याचा त्रास होतो, आणि त्यांना ते लगेच लक्षात येतं की तुम्ही तुमची साधना करत नाही. आणि तुम्ही तुमची साधना नीट करणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता आपण एंजल थेरपी सारख्या विषयाचा विचार करतो आहोत, तर एंजल थेरपी ही सुद्धा एक आध्यात्मिक साधनाच आहे. आणि म्हणूनच तुम्हाला इथे सुद्धा ध्यानधारणा, मेडिटेशन या गोष्टी खूप जास्त नाही पण थोड्या तरी कंपल्सरी रोज करायलाच लागणार आहे. आणि त्यासाठी आपण हा सगळी माहिती घेण्याचा खटाटोप केलेला आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. आता आपल्याला हे करायचं असेल, पुढे जायचं असेल, तर थोडीशी आपल्याला साधना कशी करायची किंवा काय करायची हे मी सांगणार आहे. आणि त्यासाठी अ, एक आपण इथे छोटस मेडिटेशन घेणार आहोत आज आपला क्लास संपवण्यापूर्वी. पण तत्पूर्वी मला आणखीन काही गोष्टी बोलायच्या आहेत, आणि मग आपण एक छोटस एक 7-8 मिनिटाचं ध्यानाचं सेशन घेणार आहोत, सप्तचक्रांचं. तुम्हाला जे काही मी रोज हे सांगते आहे, माहिती देते आहे, किंवा हे जे काही तुमच्याकडून ध्यान करवून घेणार आहे आज, तर याची लिंक तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल. आणि तुम्ही ती तुमची रोजची साधना म्हणून रोज करायचं आहे. कारण जोवर तुम्ही ही ध्यान साधना करत नाही, तोवर तुम्ही तुमच्या स्वतःला क्लिअर करू शकत नाही, किंवा तोवर तुम्ही तुमच्या स्वतःला या सर्व थेरपीज बरोबर ऍडजस्ट करू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आता आपण एक छोटस सप्तचक्र ध्यान साधना घेणार आहोत. त्याच्यासाठी तयार व्हायचंय. आधी तर एक थोडस पाणी पिऊन घ्या. हातपाय हलवायचे असतील तर 1 मिनिटात हलवून घ्या. बराच वेळ एके ठिकाणी बसलेले आहात. आणि पाणी वगैरे पिऊन ताठ बसायचं आहे. भूक लागलेली नसेल तरी घोटभर पाणी पिऊन घ्या. आपण सुरू करतोय. मी म्युझिक लावणार आहे मागे, आणि मध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या चक्रावर तुम्ही फोकस करायचा आहे. ओके? सगळेजण रेडी आहेत? सगळेजण रेडी आहेत? ताठ बसा. मणका एकदम स्ट्रेट ठेवा. डोळे बंद करा. मूलाधार चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा. हाताचे तळवे आकाशाकडे किंवा ज्ञानमुद्रा.
स्वाधिष्ठान चक्रावर कॉन्सन्ट्रेट करायचंय आता. मणिपूर चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा. अनाहत चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा.
विशुद्ध चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा. आज्ञा चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा. सहस्त्रार चक्रावर कॉन्सन्ट्रेट करा. डोळे उघडण्याची घाई करू नका. सावकाश दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती रब करा. डोळ्यांवर हात ठेवा. हात डोळ्यांवर असतानाच हळूवारपणे डोळे उघडा. एकदम प्रकाशाला डोळे समोर नेऊ नका. शांत वाटतंय का?
ओके. आता थोडीशी उद्याची सूचना देते, 2 मिनिटात तेवढे ऐका आणि मग आपण थांबवूयात आजचा क्लास. उद्या आपण शक्तिपात घेणार आहोत गार्डियन एंजल्सचा. उद्या गार्डियन एंजल्सचा शक्तिपात घेणार आहोत. उद्या डे 3 आहे. उद्या पुन्हा मी तुम्हाला सुरुवातीला पुन्हा गार्डियन एंजल्स बद्दल माहिती सांगणार आहे, आर्च एंजल्स बद्दल माहिती सांगणार आहे आणि आपला शक्तिपात होणार आहे. आपला शक्तिपात हा अत्यंत महत्वाचा असणार आहे, कारण तो गार्डियन एंजल्सचा शक्तिपात आहे. जे गार्डियन एंजल्स तुमच्या आतच स्थित आहे, तेव्हा आपण त्यांना ऍक्टिव्ह करणार आहोत, त्यांच्याबरोबर तुमचं कनेक्शन करून देणार आहोत. त्यामुळे उद्या सगळ्यांनी छान तयार राहायचंय. छानसे चांगले कपडे घाला, स्वच्छ नीटनेटके. जिथे तुम्ही क्लासला बसता आहात आजूबाजूचा परिसर सगळा स्वच्छ आहे की नाही याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर आपल्या जवळ एखादा दिवा, कॅन्डल काहीतरी शक्तिपाताच्या वेळी चालू असलं पाहिजे. त्याची तयारी करून ठेवा. सुगंधी वासाची उदबत्ती वगैरे लावून ठेवा जवळ. ज्या वेळेला शक्तिपाताच्या वेळेला मी 2 मिनिटं आधी वेळ देईन त्या वेळेला ती मग तुम्हाला दिवा किंवा उदबत्ती लावायला. आणि शक्तिपात झाल्यानंतर अत्यंत शांतपणे आपण क्लास संपवणार आहोत उद्याचा. आणि परवा दिवशी मला तुम्ही सगळेजण एक्सपिरियन्स शेअर करणार आहात की शक्तिपातानंतर तुम्हाला काही एक्सपिरियन्स आलेत का. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि जेही काही आपण माहिती घेतलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण गार्डियन एंजल्स पर्यंत तुमच्या पोहोचणार आहोत. आणि मग तुम्हाला त्यांचे जे काही अनुभव येतात ते तुमच्या संपूर्ण पुढच्या आयुष्यामध्ये गार्डियन एंजल्स तुमच्या सोबत असणार आहेत. फक्त तुम्हाला रोज थोडीशी का होईना मेडिटेशन हे करावं लागणार आहे. ध्यान साधना करावी लागणार आहे. त्याचबरोबर आपण जी काही ही प्रार्थना म्हणतो आहोत, ही प्रार्थना दिवसातनं एकदा तरी म्हणायची आणि मेडिटेशन करायचं. हे तुम्हाला सप्तचक्र मेडिटेशन आणि ही प्रार्थना ही तुमच्यासाठी जास्त महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. हं? कारण कोणतीही साधना नित्य नियमानं केल्याशिवाय आपल्याला त्याचा काही फायदा होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. निधी मॅम, एखाद्या व्यक्तीसाठी आपल्याला टायमिंग चेंज करता येणं अवघड आहे हो. सगळ्यांना ते जमायला पाहिजे ना. म्हणून तर आपण क्लासमधलंच टायमिंग ठेवलेलं आहे शक्तिपाताचं. कारण बाकीच्यांच्याही काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असू शकतात. सो बघूयात, नाही तर मग नेक्स्ट टाइमच्या क्लासमध्ये तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. अगदीच तुम्हाला नाही जमलं तर. जवळजवळ सगळेच ऑफिसमध्ये असतात. ओके. एक काम करा, आज आपला क्लास हे झाल्यानंतर मी आर्या मॅडमना तुम्हाला ग्रुप ओपन ठेवायला सांगते थोडा वेळ, 1 तास 1.5 तासासाठी. तुमचे जर कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तेवढे ग्रुपवर शेअर करा मग आपल्याला. आणि सोयीची वेळ कोणती आहे ते पण शेअर करा, मग बघूयात आपण त्याच्यातनं शक्तिपाताची वेळ बदलता येते का. आणि असेल तर तुम्हाला तसा मेसेज ग्रुपवरतीच मिळेल. ओके. ठीक आहे. ओके. ओके. आता आपण प्रार्थना म्हणूयात आणि आपली हे संपवूयात. काल मी वाचली होती प्रार्थना, तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आज आता ही प्रार्थना पण मी तुम्हाला ग्रुपवर पाठवेल. हात जोडून बसा शांत. डोळे बंद करा. ताठ बसा. हे युनिवर्स, तुझ्या ठायी अस्तित्वात असलेल्या अनंत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांना माझा प्रणाम. या ऊर्जांबरोबर माझा संपर्क झाल्यामुळे माझ्या सर्व चेतना जागृत झाल्या आहेत. त्यासाठी मी तुझे आभार मानते. माझ्या जीवनात जे काही सकारात्मक बदल झालेले आहेत ते कायम राहोत. माझ्यातील ही सकारात्मकता तुझ्या दिव्य अनुभूतीचा आधार घेऊन माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व प्राणीमात्रांपर्यंत पोहोचावे. सर्वांचे जीवन सुखमय मंगलमय हो. हे परमेश्वरा, वरदान दे की हे असेच होवो, असेच होवो, असेच हो. थँक यू युनिवर्स. थँक यू दिव्य ब्रह्मांडीय एंजेलिक ऊर्जा.
थँक्स टू एंजल्स. लव्ह यू. लव्ह यू. लव्ह यू. तुम्हा सगळ्यांचे पण मनापासून धन्यवाद. आपण उद्या भेटूयात 4 वाजता. आणि शक्तिपाताच्या वेळेत जर काही बदल करता येणं शक्य झालं तर ते मी तुम्हाला कळवीन ग्रुपवर. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच फॉर युअर कोऑपरेशन. थँक यू.